प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 16 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता स्वतः मुक्ता इकडे सावनी नाटक करत आहे आणि नाटक करून आदित्यला भुलवत आहे. हे सत्य आदित्यच्या समोर आणणार आणि या सगळ्यामध्ये आता आदित्यचे डोळे उघडणार. इकडे आता ज्या वेळेला सावनी आदित्यच्या बाजूला बसलेली असते, आदित्य सांगत असतो, मम्मा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू खाऊन घे बरं. यावर ती सावनी म्हणते, बाळा तू आलायस ना, तुझ्या हातून जे काही तू देशील ना ते सगळं सगळं खायला मी तयार आहे. माझा बाळ आलाय, आता मी पटकन बरी होणार आहे. मला कसली कसली भीती नाहीये, कसली कसली चिंता नाहीये. असं म्हणत ती कोमलला सांगते, आधी बाळ मला जे काही खायला देईल ते सगळं मी खाणार आणि मी बरी होणार. मग आदित्य ज्या वेळेला ज्यूस देतो तेव्हा सावनी ज्यूस पीत असताना मागून आता मुक्ता आणि सागर आल्यावरती इकडे आता सावनीला जरा धक्का बसतो आणि ती विचार करायला लागते, अरे बापरे, हे काय आहे? म्हणजे मी तर या सगळ्यामध्ये आता हर्षला सांगितलं होतं की याला स्कूलमधून घे, म्हणजे या लोकांना कळणार नाही आणि म्हणून याला स्कूलमधून घ्यायला सांगितल्यावरती यांना कसं काय समजलं की आदित्य इकडे आहे? मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की मुक्ता आणि सागर यांना समजलं कसं. त्याचं असं झालेलं असतं की ज्या वेळेला आता इकडे हर्ष आदित्य सोबत बोलत असतो त्यावेळेला सईने हे सगळं ऐकलेलं असतं आणि सईने पाहिलेलं असतं की आदित्यला घेऊन आता हर्ष तिकडून निघून गेलाय आणि त्यामुळे सई ताबडतोब प्यूनच्या इथून आता फोन करते, तो म्हणजे मुक्ताला. मुक्ता म्हणते, हॅलो म्हात्रे काका, बोला काय झालं? यावरती सई सांगते, मुक्ताई मी न म्हात्रे काका नाही, मी सई बोलती आहे. आणि असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, काय झालं बाळा, सगळं ठीक आहे ना? यावरती सई म्हणते, नाही, आता आम्ही ज्या वेळेला स्कूलमध्ये आलो ना तेव्हा हर्ष अंकल माझ्या मागोमाग आले होते आणि त्यांनी या सगळ्यामध्ये आता आदित्य दादाला घरी घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की सावनी मम्माची तब्येत बरी नाहीये. मग आदित्य दादा एकदम घाबरला आणि तो त्यांच्यासोबत घरी गेलाय. असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो आणि आता सई घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यावरती आता इकडे सांगायला लागते, मुक्ता बरं झालं बाळा, तू ताबडतोब मला कळवलंस ते. तू मला कळवल्यामुळे या सगळ्यामध्ये आता माझं काम सोपं जाणार आहे. मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा आता एक हे मिळणार आहे आणि तू बोललीस ना म्हणून बरं झालं. मी ताबडतोब तिकडे पोहोचते. असं म्हणत ताबडतोब मुक्ता फोन आता म्हात्रे काकांना द्यायला सांगते आणि ती म्हात्रे काकांना सांगते की सईला तिचे काका न्यायला येतील. लकी काका न्यायला आल्याशिवाय तुम्ही सईला कुणाकडे पाठवू नका. कारण मी आणि आता सागर काही येणार नाही आहोत, तर तुम्ही सईला फक्त आणि फक्त त्याच्या लकी काकांसोबतच पाठवा आणि काही वाटलं तर मला कॉल करा. यावरती पिऊन म्हणतो, हो मॅडम. आणि त्यानंतर मग आता मुक्ता फोन ठेवते. ताबडतोब आदित्यला कॉल करते. इकडे आता सागरला कॉल करते आणि सागरला कॉल करून ती सांगते, सागर तुम्ही इकडे आता मिहीरकडे पोहोचा. मिहीरकडे पोहोचा, मी इकडून पोहोचते आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हटल्यावरती सागर म्हणतो, काय झालं? पण मुक्ता काही सांगत नाही, तुम्ही पोहोचा. असं आता ती म्हणते आणि त्यानंतर मग मात्र इकडे आता दोघं जण आलेले असतात, ते म्हणजे सावनीकडे. सावनीकडे आपल्या मुलाला नाटक करत सांगत असते आणि ती सांगत असते, आधी बाळा तू आलास म्हणून तू जे काही देशील ना खायला ते खायला मी तयार आहे. यावरती आता सागर चिडतो आणि काय आहे हे, तू डायरेक्ट आदित्यला असं इकडे कसं काय घेऊन येऊ शकतेस? आदित्य आणण्याच्या आधी तुला आम्हाला सांगायची गरजच वाटली नाही का? असं म्हटल्यावरती मग आता आदित्य म्हणतो, पप्पा असं काय करताय? मम्माची तब्येत बरी नव्हती. मम्माची तब्येत बरी नसल्यामुळे मग मात्र या सगळ्यामध्ये मला इकडे यावं लागलेलं आहे. तुम्ही मम्माला का बोलताय? मी स्वतःहून इकडे आलेलो आहे जेव्हा मला मम्माच्या तब्येतीचं सत्य समजलंय. असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो, पण यावरती मुक्ता सागरचा हात आता धरते आणि सागरला समजवण्याचा प्रयत्न करते. या सावनीच्या समोर आत्ता जर काही बोलण्याचा प्रयत्न केलात तर या सगळ्यामध्ये ती याचा गैरफायदा घेईल आणि गैरफायदा घेऊन आता आदित्यला या सगळ्यामध्ये ती उगाचच आपल्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करेल. कळतंय का? असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मुक्ता त्याचा हात दाबते. हात दाबून त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मग या सगळ्यामध्ये आता सागर शांत बसतो. तोपर्यंत इकडे आता कोमल म्हणते, चला मी काय जेवायला करू? याच्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते, माझ्या बाळाने मला काहीही दिलं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी काहीही खायला तयार आहे. वरण भात लावला तरी सुद्धा खाईन. माझा आधी बाळा मला काहीही भरवेल ना तर मला बरं आहे. यावरती कोमल आता सांगायला लागते, आधी चल तू बाहेर चल बरं, आपण बाहेर जाऊया. असं म्हणत कोमल आदित्यला बाहेर घेऊन गेल्यावरती इकडे आता आपल्या मूळ रूपामध्ये सावनी येते आणि काय बघितलत ना, कितीही माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा जरी प्रयत्न केलात तरी तो माझा मुलगा आहे, ते माझं रक्त आहे.
तो माझंच ऐकणार. तुम्ही कितीही त्याला सांगण्याचा प्रयत्न केलात ना, की तुझी मम्मा अशी आहे, तुझी मम्मा तशी आहे, तरीसुद्धा माझा मुलगा हा फक्त आणि फक्त माझंच ऐकणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुमचं काही ऐकणार नाही. त्यामुळे कितीही नाटक करा, कितीही आदित्यला तुमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न जरी केलात, तरी तो तुमच्याकडे येणारच नाही. त्यावरती चिडलेली मुक्ता आता सांगायला लागते, "नाटकं करून भागली नाहीत का सावनी? म्हणजे आता महिला मुक्तीच्या बायकांना बोलावलंस, त्यांच्यासमोर मरणाचं नाटक केलंस, ते सुद्धा नाटक फेल गेलं, तर तुला हे सगळं करायचं आहे का?" आणि सागर सांगतो, "तू कितीही नाटकं कर गं, आदित्य हा आमच्याकडेच राहणार." सावनी म्हणते, "कसं काय? बघितलत ना तुम्ही आता. एक झलक बघितलीत ना या सगळ्याची? म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल, की आता मी त्याला फक्त म्हटलं, की मी आजारी आहे, तर तो इथून हलायला तयार नाहीये. त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे. मीच त्याची खरी आई आहे. मुक्ता, तू या सगळ्यामध्ये जिंकू शकत नाहीस हं. कितीही काही केलंस तरी तू त्याची आई नाहीच आहे. तुला तो मुक्ता आंटी म्हणतो आणि मला मम्मा म्हणतो. त्यामुळे कसं आहे ना, तू वांझोटी आहेस. ती वांझोटीच राहणार आहेस. माझ्या मुलाचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नको." आता हा विषय निघाल्यावर ती मुक्ता भावूक होते. हे सगळं आदित्यला माहिती असतं. इकडे आता सागरला माहिती असतं. त्यामुळे सागर या सगळ्यामध्ये सांगतो, "तुम्ही हिच्या नादी लागू नका. ही काहीही बोलून दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे तुम्ही नादी लागू नका." असं म्हटल्यावर ती मग आता मुक्ता बाहेर येते. "आदी बाळा, ठीक आहेस ना तू?" यावरती आदी म्हणतो, "हो, मला मम्माची चिंता वाटते मुक्ता आंटी." मुक्ता म्हणते, "बाळा काळजी करू नकोस. मम्मा तुझी ठीक आहे. औषधं वगैरे घेतलेली आहेत आणि ती लवकरात लवकर बरी होणार आहे." आदित्य म्हणतो, "मम्माला काही होणार नाही ना?" यावरती मुक्ता त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि "नाही बाळा, मम्माला खरंच काही होणार नाहीये. तू उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नको." असं त्याला म्हणायला लागते. त्यावरती मग आता आदित्य सांगायला लागतो, "मला खूप काळजी वाटते." यावरती मुक्ता म्हणते, "बिलकुल काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होणार आहे. बरं आदी बाळा, चल आता आपल्याला जायला पाहिजे घरी." असं म्हटल्यावरती मग आता आदित्य या सगळ्यामध्ये सांगायला लागतो, "पण मम्माची तब्येत बरी नाहीये ना." त्यावरती मग आता मुक्ता म्हणते, "हे बघ, मम्मा तुझी बरी होईल, पण तुला उद्या स्कूल आहे, स्कूलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुला आता तुझा होमवर्क करायचा आहे. इथे राहून कसं चालेल?" असं म्हणत मुक्ता त्याला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते. ज्यावेळेला मुक्ता त्याला समजवत असते आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे आदित्य तयार सुद्धा होतो. पण आदित्य तयार होतो, की स्कूल आहे, स्कूलला जायला पाहिजे हे त्याला समजतं. पण त्याच वेळेला आता इकडे सावनी येते आणि खोकड्याचं नाटक करायला लागते. "मला किती बरं वाटत नाही, मला किती बरं वाटत नाहीये, मला असं होतंय, मला तसं होतंय." हे सगळं नाटक तिचं चालू असतं. बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता आदित्य तयार पण झालेला असतो घरी जायला. मुक्ता सांगते, "हे बघ, तू मम्माला भेटायला पुन्हा ये. आता सध्या तुला स्कूलची तयारी वगैरे करायची आहे की नाही?" असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी येते आणि ती खोकण्याचं नाटक करते. त्यावरती आदित्य म्हणतो, "नाही, नाही, मम्माची तब्येत बरी नाहीये आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी मम्माला टाकून एकटा येऊ शकत नाही. नाही मुक्ता आंटी, मी नाही येऊ शकत." असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता आता विचार करते, "काय करू, काय करू, की जेणेकरून या सगळ्यामध्ये आदित्य ऐकेल आणि आदित्य माझ्यासोबत येईल." तोपर्यंत सावनी सांगते, "बाळा, तू मला सोडून कुठे जाऊ नकोस ना प्लीज. तू गेलास ना तर मला खूप खूप एकटं वाटतं. मग मला पुन्हा आजारी पडल्यासारखं वाटेल. प्लीज बाळा, प्लीज बाळा, या सगळ्यामध्ये मला सोडून जाऊ नको." असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये इकडे आदित्य मम्माकडे येतो आणि मम्माला मिठी मारून रडायला लागतो, "मम्मा तू काळजी करू नकोस. मी कुठे जाणार नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी मोठ्या टेचामध्ये मुक्ताकडे पाहते. "बघितलंस ना, माझा मुलगा आहे. माझा मुलगा तुला हे करून कुठेही जाणारच नाहीये." तोपर्यंत मुक्ता सांगते, "ठीक आहे आदी बाळा, तुला इकडे राहायचंय की नाही? तुला राहायचं आहे तर राहा. पण तुझे कपडे, तुझे बुक्स सगळं तिकडे आहे ना आणि त्यामुळे तुला तिकडे यावंच लागणार आहे. हे बघ बाळा, मला काय वाटतं माहिती का? तू एक काम कर. तू आत्ता माझ्यासोबत घरी चल. आत्ता घरी आलास ना, की या सगळ्यामध्ये मी तुला एक काम करते. मी तुला या सगळ्यामध्ये आता सगळे तुझी बॅग पॅक करून देते. ज्यावेळेला तुझी बॅग पॅक करून देईन ना, त्यावेळेला मग आता तू एक काय काम कर माहिती का? या सगळ्यामध्ये आता तुझी बॅग पॅक झाली, की ताबडतोब तू आता इकडे निघून ये. कसं वाटतंय तुला? तू ताबडतोब इकडे ये आणि त्यानंतर मग आता तुझी बॅग घेऊन आलास, की मम्माच्या सोबत राहा. चालेल का?" यावरती आता इकडे तो म्हणतो सावनीला, "मम्मा, जे मुक्ता आंटी बोलते आहे ते मला पटतंय. म्हणजे माझं सामान इकडे नाहीये ना, त्यामुळे मी घरी जातो. घरी जाऊन या सगळ्यामध्ये आता सामान आणतो. सामान आणल्यावरती मग पुन्हा एकदा मी इकडे राहायला येतो ना."
यावरती असं म्हटल्यावरती सावनी आता खोकल्याची मला किती उबळ आली, मला किती खोकला झालाय, असं जोराजोरात खोकायला लागते, जोराजोरात मला त्रास होतोय, अशी नाटकी किती करत असते. या नाटकीपणाचा आता तिला अजिबात काही वाटत नसतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे आदित्य तिच्या जवळ येतो आणि तो म्हणतो, "मम्मा काय झालं? मम्मा काय झालं?" इवल्याशा पोराला ती बाई इतकं नाचवत असते आणि या सगळ्यामध्ये तिला आता लाज म्हणून वाटत नसते. पण त्याच वेळेला इकडे आता ती सांगायला लागते, "बाळा, तू जर का गेलास ना तर मला खूप खूप वाईट वाटेल. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. अरे गोष्टींचा प्रश्न आहे ना, तर तू एक काम करू शकतोस का? तू तुझ्या मुक्ता आंटीला किंवा सागर पप्पांना सांग ना, की तुझ्या गोष्टी इकडे घेऊन यायला. ते आणतील ना त्या गोष्टी. चालेल ना?" असं म्हटल्यावरती मग आता आदित्य म्हणतो, "मुक्ता आंटी, असं पण योग्य आहे ना. एक काम करा ना, जर का तुम्ही घरी गेलात तर माझ्या गोष्टी आणू शकाल का?" इकडे सावनीने बरोबर आपल्या मुलाला मॅनिप्युलेट केलेलं असतं आणि बिचारा आदित्य मुलगाच तो सगळ्यामध्ये आता त्याला अजिबातच सावनीचा हे नालायकगिरी कळतच नसते किंवा सावनी जे काही करते आहे ते त्याला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे मग मात्र आता तो सांगायला लागतो, "मुक्ता आंटी, तुम्ही आणाल का माझ्या गोष्टी?" यावरती मुक्ता म्हणते, "हो बाळा, तू बिलकुल काळजी करू नकोस. या सगळ्यामध्ये आता ज्या काही तुझ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी घेऊन येते." असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला मी गोष्टी आणते असं सांगते. असं सांगितल्यावरती मग आता सावनी खूप खुश होते. मुक्ता सांगते, "तू काहीच काळजी करू नकोस. मी सगळ्या गोष्टी घेऊन आता येते." असं म्हणत ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि "बाळा, तू स्वतःची काळजी घे हं आणि स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको." त्यावरती मग आता इकडे सावनी सांगते, "का? त्याला त्रास का होणार आहे? तो त्याच्या आईकडे आहे ना. त्याच्या आईकडे असताना त्याला कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास होणार नाहीये. तू त्याची काळजी करू नको. तो त्याच्या मम्माकडे सेफ आहे." असं म्हणत इकडे आता सावनी नालायकगिरीचा कळस पार करत असते आणि या सगळ्यामध्ये आता सावनी आपल्या मुलांचा वापर करून घेत असते आणि हे मुक्ताला काही पटत नसतं. बरं, या सगळ्यामध्ये आदित्यला काळजी घ्यायला सांगून मुक्ता ज्या वेळेला निघते, त्यावेळेला सावनी म्हणते, "निघ. माझा मुलगा माझ्याकडे सेफ आहे. त्याची कुणा कुणाला काळजी करण्याची खरंच काही गरज नाहीये." असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आदित्यला आपल्या ताब्यात घेते. सगळेजण आता घरी यायला निघतात. घरी आल्यावरती सागरचा चेहरा इतका तापलेला असतो, त्याला खूप राग येत असतो. आपल्या मुलांचा वापर करून एक आई असं कसं वागू शकते? आणि इकडे सावनी तर आपण जिंकल्याच्या आविर्भावामध्ये मोठ्या टेचात असते आणि ती विचार करत असते, "मुक्ता, कर कर. तुला जी काही नाटकं करायची आहेत ना, ती नाटकं तू करून घे. पण या सगळ्यामध्ये आता तुझी नाटकं हाणून पाडलेली आहेत माझ्या एका डावानी. माझा मुलगा हा फक्त माझाच आहे." असं म्हणत ती आता खूप खुश झालेली असते. तिला वाटतं, झालं, आपण आता सगळं जिंकलेलं आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता सागर घरी येतो आणि त्याला चिंता वाटायला लागते, की आदित्यला या सगळ्यामध्ये आता कस्टडीसाठी काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार आदित्य तिकडे असण्याचा. म्हणून तो आपल्या वकिलांना कॉल करतो. वकिलांना कॉल केल्यावरती तो वकिलांना सांगायला लागतो, "हॅलो सर, म्हणजे आपली कोर्टात हिअरिंग कधी आहे?" यावरती वकील सांगतात, "कोर्टातली हिअरिंग लवकरात लवकर आहे." यावरती सागर म्हणतो, "मला जरा टेन्शन आलंय. आदित्यची कस्टडी आपल्याकडून जाणार नाही ना?" यावरती आता इकडे वकील सांगायला लागतात, "नाही, नाही, त्याची तुम्ही चिंताच करू नका. कसं आहे ना, या सगळ्यामध्ये आता ही कस्टडी आपल्याचकडे राहणार आहे. मुळात एक गोष्ट आहे ना, की काहीही झालं तरी सुद्धा तुमच्याकडे एक फॅमिली आहे. तुम्हाला या सगळ्यामध्ये आता आदित्यला पोहोचण्यासाठी तुम्ही म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा कॅपेबल आहात. त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही कोणतीच चिंता करू नका. या सगळ्यामध्ये तुम्ही आता आदित्यची कस्टडी घेण्यासाठी तयार राहा. कोर्ट कधीही या सगळ्यामध्ये तुम्हाला आदित्यची कस्टडी नाकारणारच नाही." यावरती सागर सांगायला लागतो, "पण तरीसुद्धा मला टेन्शन आलेलं आहे. या सगळ्यामध्ये काही गडबड तर नाही ना होणार?" यावरती मग आता सांगायला लागतात वकील, "गडबड कसली? नाही, नाही, गडबड नाही होणार. हां, फक्त कोर्टामध्ये आदित्यने सांगितलं पाहिजे, की त्याला तुमच्याकडे राहायचं आहे. नाहीतर गडबड होऊ शकते." आता हा मुद्दा आल्यावरती सागरला कळत नाही, की या सगळ्यामध्ये आता काय विचार करावा आणि मुक्ताला पण टेन्शन येतं. कारण नुकतंच सावनीने जे काही नाटक केलंय त्या नाटकामुळे आता जर का आदित्य बिथरला तर? या नाटकामुळे आदित्यने सावनीकडे राहायचा निर्णय घेतला तर? नाही, नाही, काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आदित्यला आपल्याकडे ठेवण्यासाठी या दोघांना खूप मोठा आता दिव्यातून सामोरं जावं लागणार असतं. फोन ठेवल्यावरती इंद्रा म्हणते, "नाही, नाही,
काहीही झालं तरी या वेळेला आदितीच्याकडे जाता कामा नये. ती महामाया नको नको ते खोटं नाटं सांगते. त्या सावनीला ना उभा आडवा मला चिरून काढायला पाहिजे. यावरती मुक्ता म्हणते, कसं आहे, आपण या सगळ्यामध्ये तिच्याविरुद्ध काहीच करू शकत नाही आहोत. कारण तिने या सगळ्यामध्ये आदित्यला विळखा घालून ठेवलाय. आदित्यच्या मनावरती बरोबर तिने आता कब्जा मिळवलाय आणि त्यामुळे आपण हे सगळं नाही करू शकत. म्हणून मला असं वाटतंय की आपण आता योग्य मार्गाने निर्णय घ्यायला पाहिजे. यावरती चिडलेली इंद्रा म्हणते, नाही, बस झालं योग्य मार्गाने निर्णय. आत्तापर्यंत योग्य मार्ग हे आता आपण करत बसलो ना, त्याची चूक झाली. त्या सावनीला एक घाव दोन तुकडे. यावरती मुक्ता म्हणते, आपण असं नाही करू शकत. ती नाटकं करते आणि या सगळ्यामध्ये आदित्य जोडला गेलेला आहे. आदित्यला तिला जर का आपण हर्ट केलं तर आदित्यला हर्ट केल्यासारखं आहे आणि त्यामुळे आपण ना असं काहीतरी करायचं की ज्याच्यामुळे तिचा खरा चेहरा आदित्यच्या समोर आला पाहिजे आणि आदित्यने स्वतःहून तिच्याकडे राहणं नाकारलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. उलटं-सुलटं करून चालणार नाहीये. असं म्हणत मुक्ता पॉइंटशीर बोलत असते, तर इंद्रा मात्र चिडलेली असते. करू दे ह्या मुक्ताला काय करायचं ते. मुक्ताला योग्य ते करायचं असलं तरी सावनीला धडा शिकवायला मी साम, दाम, दंड, भेद सगळं वापरणार. असं म्हणत इंद्रा मनातल्या मनात खूप मोठा प्लॅन करते आणि मुक्ता पण प्लॅन करते या सगळ्यामध्ये आता आदित्यच्या समोर सत्य आणण्यासाठी. मुक्ता या सगळ्यामध्ये स्वतःला आता बरोबर प्रिपेअर करते. काहीही झालं तरी आदित्यला सत्य समोर आणायचं आणि सावनीचं नाटक उघडं पाडायचं. पण इंद्राला हे पटत नसतं. इंद्रा या सगळ्यामध्ये विचार करते, काहीही झालं ना तरी सागऱ्या, मी यावेळेला ऐकणार नाहीये. त्या सावनीला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. तुम्हाला सगळ्यांना माझी मदत करायला पाहिजे. सागर म्हणतो, मम्मी तुझ्या मनात तरी काय आहे? यावरती इंद्रा म्हणते, माझ्या मनात काय आहे ते मी सगळ्यांना सांगते. त्या सावनीला धडा शिकवायचा. असं म्हणत इंद्रा इकडे लकी आणि सागर ह्या तिघांचा जबरदस्त प्लॅन ठरतो. तिघं मिळून प्लॅन ठरवतात. तोपर्यंत आता इकडे मुक्ताचा प्लॅन वेगळा असतो. आदित्य रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला या घरातल्या आठवणी आठवत असतात. मुक्ता असा प्लॅन करणार असते की या सगळ्यामध्ये आदित्यला घरची आठवण येऊन तो परत येणार. म्हणून मुक्ता आणि सागर भेटायला येतात. सामान, फ्रुट्स, खेळणी हे सगळं घेऊन येतात. आदित्य खूप खुश होतो. दुसऱ्या सेकंदाला उदास होतो की मम्माला कळलं मी खुश आहे तर तिला वाईट वाटेल, इतका त्याच्या मनावरती परिणाम असतो. मग मुक्ता आता मेथीचे ठेपले, त्याला आवडतात ते फ्रुट्स सगळं सगळं घेऊन येतो आणि इकडे सागर सांगतो, आधी बाळा हे मस्तपैकी खाऊन घे, एकदम फ्रेश होशील. असं म्हणत आता सावनीसाठी सुद्धा फ्रुट्स आणलेले असतात. आदित्यसाठी फ्रुट्स आदित्यसोबत टाइम स्पेंड करत असतात. आदित्यला या सगळ्यामध्ये आता मुक्ता आणि सागर वेळ देत असतात आणि त्याला घरामध्ये कसं होमली फील होईल हे सांगत असतात, जेणेकरून तो आता कोळी कुटुंबात परत येईल आणि याचा परिणाम होणार सुद्धा असतो. आदित्य या सगळ्यामध्ये आता हे सगळं विचार करत असतो आणि त्याला मुक्ता आंटी आपल्यावरती किती प्रेम करते हे सुद्धा कळत असतं. तोपर्यंत मुक्ता सांगत असते, बाळा तुला जे काही लागेल ना ते फोन करून सांग, तुला सगळं सगळं आम्ही इथे आणून देऊ. तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस. हे सगळं सावनी पाहत असते आणि अरे बापरे, हे तर या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेण्याचं काम करतायत. तोपर्यंत आदित्य सागर मुक्तासोबत रमलेला असतो. मग आता इकडे मुद्दामच सावनी नाटक करत आदित्यला सांगायला लागते, आधी बाळा उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे. उद्याच्या दिवसाला तुला कोणी विचारलं की तुला कोणाकडे राहायचंय, तर तू मम्माकडे राहायचंय म्हणून सांग. कारण मम्माशिवाय तुला जमणार नाही आणि मला पण तुझ्याशिवाय जमणार नाही. असं म्हणत नाटकी सावनी नाटकं करत असते आणि आदित्य या नाटकाला भुलणार, पण सत्यरूप तिचं समोर येणार असतं मुक्तामुळे. इकडे आता मिहीर घडलेला प्रकार सगळा मुक्ता आणि सागरला सांगतो. कशा पद्धतीने सावनी मॅन्युप्युलेट करते हे सांगतो आणि त्यावरती मुक्ता आता सांगत असते, सावनी तू नाटक करतेस ना, हे आदित्य समोर ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तो कोर्टामध्ये तुझ्याकडे राहणार नाही अशी साक्ष देईल आणि मग तू खऱ्या अर्थाने हरशील. मुक्ता खऱ्या अर्थाने बाजी आता मारणार असते.